तर हिंगोलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटलांविरोधात स्थानिक भाजपनं घोषणाबाजी केली आहे। तर तिकडे धुळ्यामध्ये राष्ट्रवादीतला पक्षांतर्गत वाद उफाळून आलाय। पाहूयात। हिंगोलीत शिंदेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा हेमंत पाटलांना उमेदवारी दिली आहे। मात्र दुसऱ्याच दिवशी स्थानिक भाजपनं बैठक घेत हेमंत पाटलांविरोधात घोषणा दिल्या। आणि हिंगोलीची उमेदवारी भाजपला मिळण्याचीही मागणी केली। या प्रकारानंतर हेमंत पाटील मुंबईमध्ये शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले। लोकसभेतील यवतमाळ असेल, नांदेड असेल आणि हिंगोली असेल या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता रामदास पाटील सुमटाणकरांचं नाव चर्चेत होतं आणि रामदास पाटील सुमटाणकरांचं नाव या ठिकाणी सुमटाणकर इकडे हजर झाले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांकडून जे आहे ते कुठेतरी जल्लोष केला जातोय। का तर भारतीय जनता पार्टीला ही जागा द्यावी असा गेल्या 5 वर्षापासूनचा आमचा अट्टाहास होता। ताकद असताना ही जागा पुन्हा शिवसेनेला दिली। मागच्या वेळेस सुद्धा आम्ही ही जागा जिंकून दिली शिवसेनेला। त्यासाठी आम्ही उद्या फडणवीस साहेबांना परभणीमध्ये भेटणार आहोत। मुख्यमंत्री सुद्धा येणार आहेत, त्यांची भेट घेऊन ही जागा पुन्हा भारतीय जनता पार्टीला द्यावी। तिकडे जळगावात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक झाली। या त्रावेरमध्ये भाजप आपल्या कार्यकर्त्यांना चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप स्थानिक नेते करतायत। ते आम्हाला विश्वासात घेत नाही, विचारत नाही, म्हणून मी जाहीररित्या त्यांना आवाहन करतोय, तुम्हाला जर महायुतीमध्ये रावेर लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुम्हाला गरज नसेल तसं तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा। मागच्या काळात लोकसभेमध्ये आम्ही काम केल्यानंतर सुद्धा विधानसभेमध्ये आमच्या समोर बंडखोर उमेदवार उभे केले गेले होते। तर ही पुनरावृत्ती पुढच्या काळामध्ये होऊ नये, कारण की शेवटी आम्ही जर मन लावून काम करतोय तर साहजिक तुम्ही सुद्धा आम्हाला त्यावेळेस मदत केली पाहिजे। तोच शिवसेनेने सुद्धा यापूर्वी मांडून दाखवलेला आहे। तोच प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही कार्यकर्त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे। विधानसभेच्या जागा आम्हाला लढवायला मिळतील का, आणि ज्या लढवायला मिळतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे हेच खासदार जे आता आमच्याही प्रयत्नातून निवडून येतील ते खासदार आमच्या पाठीमागे उभे राहतील का। भाजपने कुठे बंडखोर उभे केले नाहीत। आता इथे कोण उभं राहतं कोण नाही त्याला कोणी आपण आवरू शकत नाही, पण तरी सुद्धा यावेळेला सुद्धा आम्ही ती काळजी घेऊ, कुठेही बंडखोरी होणार नाही त्याची काळजी निश्चित घेतली जाईल। आणि उभं जरी कोणी राहिलं चुकून माकून तर त्याला कोणीही कार्यकर्ते दुसरे थारा देणार नाहीत। धुळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतीलच संघर्ष समोर आलाय। आढावा बैठकीवेळी स्थानिक नेते इतरांना कायम डावलत असल्याची तक्रार अनिल पाटलांकडे केली आहे। डावलून प्रोग्राम करतात, आम्हाला ना सांगून प्रोग्राम करतात। तू इकडे हो रे, तू दादासाहेब मीटिंग शहराध्यक्ष घेतात, शहराध्यक्षालाच विषय। तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर भाजप नारायण राणेंना उभं करू शकतं। मात्र ही जागा शिवसेनेची असून प्रकृतीमुळे खुद्द राणेंनाही निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाटांनी केलाय। नारायण राणे साहब बड़े नेता है, लेकिन वो तबीयत के हिसाब से लड़ना नहीं चाहते, लेकिन भाजपा चाहती कि वो सीट लड़े। एक समझने वाली बात है कि कोकण में शिवसेना का हमेशा दबदबा रह चुका है, शिवसेना के सांसद वहाँ से हमेशा चुन के आए। तो हम भी ये चाहते हैं कि अपने सांसद बढ़े, इसलिए वो सीट अगर हमारे पास रहती है तो वो बहुत सारे मार्जिन से चुन के आए। ब्यूरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।